नमस्कार मंडळी. हॅलो. कशा आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, स्वस्त असणार आणि तुमची इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस सुद्धा जोरदार सुरू असणार. कारण आपण जेही व्हिडिओ बनवत असतो ते प्रॅक्टिस, इंग्लिश बोलायची तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावी याच्यावरतीच असतात. तर आपण आपली लँग्वेज अजून चांगल्या प्रकारे कशी इम्प्रूव्ह करू शकतो, तर त्यासाठी 4 स्किल आहेत. त्या तुम्हाला त्यांच्यावर तुम्हाला जोर द्यावा लागेल, त्यांच्यासोबत तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. त्या आहेत लिसनिंग, रायटिंग, रीडिंग अँड स्पीकिंग. तर स्पीकिंगसाठी तर मी रोज तुमच्यासाठी नवनवीन सेंटेन्सेस तर घेऊनच येत असते आणि आय होप तुम्ही त्यांची प्रॅक्टिस सुद्धा जोरदार करत असणार, डेली करत असणार. कुठलीही गोष्टी जर आपण रोज करत गेलो, सतत करत गेलो, तर एक दिवस नक्की आपल्याला त्यात सक्सेस भेटतं आणि ती गोष्ट त्या गोष्टीचे आपण एक दिवस नक्की मास्टर होऊन जातो. म्हणून प्लीज म्हणजे तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की 10 मिनिटं का असेना, सुरुवातीला 5 मिनिटं का असेना, पण रोज करा तुमची इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस. त्यासाठी मी तुम्हाला भरपूर ॲप्स सुद्धा सजेस्ट केलेले आहेत, तर ते यूज करू शकता. तुम्ही स्वतःशी बोलायची प्रॅक्टिस करू शकता. हे झालं स्पीकिंग विषयी. तर सेकंड आहे रीडिंग. रीडिंगवर सुद्धा आपण जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे. आणि जेव्हा आपण सुरुवातीला इंग्रजी शिकत असतो तर तेव्हा आपण रीडिंगसाठी स्टोरी बुक्स पासून सुरुवात करू शकतो, लहान मुलांच्या स्टोरी बुक्स पासून. आता जर आपण पॅरेंट्स असणार, ॲज अ पॅरेंट, ॲज अ टीचर, जर आपल्याला आपली इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करायची असेल तर त्यात तर अजून डबल फायदा आहे. जर तुम्ही जर इंग्रजी बोलायची सुरुवात करायची असेल तर तुम्ही सुद्धा इंग्रजी वाचण्याची सुरुवात स्टोरी बुक्स पासून करा. याच्याने काय तुमची सुद्धा लँग्वेज इम्प्रूव्ह होईल आणि त्याचप्रमाणे तुमच्या बाळालाही रीडिंगची सवय लागेल, तुमच्या मुलांनाही रीडिंगची सवय लागेल. तर रीडिंगवर सुद्धा जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे. याच रिलेटेड आजचा व्हिडिओ आहे. मी आधी सुद्धा एका व्हिडिओमध्ये बुक्स सजेस्ट केले होते फ्लुएन्सी सेंटेन्सेस विषयी. तो व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल तर स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला, तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. त्या बुक्स नक्की मागून पहा, यूज करून बघा. खूपच युजफुल बुक्स आहेत मुलांसाठी सुद्धा आणि आपल्यासाठी सुद्धा. तर आज अजून एक नवीन बुक मी तुमच्यासाठी घेऊन आले, आपल्या मुलांसाठी घेऊन आले. ते बुक पण खूपच युजफुल आहे आणि एवढे छोटे छोटे वर्ड सेंटेन्सेस त्या बुक्स मध्ये आहेत. तेच मुलं KG सेक्शन मध्ये यूज करत असतात. खास करून 3 ते 5+ वर्षाच्या मुलांसाठी ही बुक्स खूपच युजफुल आहेत. आणि ही बुक्स तुम्हाला विकत घेण्याची सुद्धा गरज नाहीये. तुम्ही फ्री मध्ये ते बुक डाउनलोड करू शकता आणि मोबाईल मधूनच तुम्ही रीड करू शकता, तुमच्या मुलांना रीड करायला लावू शकता. ॲज अ पॅरेंट मी नेहमी सर्च करत असते की माझ्या सुवाणीला मी अजून कशा चांगल्या पद्धतीने किंवा अजून कोणती बुक्स कोणती चांगली बुक्स आहेत मी तिला ते रीड करू शकते किंवा तिला ती विकत आणून देऊ शकते वाचायला, जेणेकरून तिची लँग्वेजही इम्प्रूव्ह होईल आणि तिला रीडिंगची सवय लागेल. कारण आधी जे म्हणत होते वाचाल तर वाचाल, म्हणजे जर रीडिंग केल्याने आपलं एवढं नॉलेज गेन होत असतं, तर वाचण्याची सवय तर आपण आपल्या मुलांना लावलीच पाहिजे आणि ती आपण त्यांना आतापासूनच लावू शकतो. म्हणून मी नेहमी चांगले बुक्स सुवाणीसाठी सर्च करत असते की मी तिला कशा पद्धतीने अजून चांगली बुक्स वाचायला देऊ शकते. जर तुम्हाला हे बुक हार्ड कॉपी मध्ये मागवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही मागवू शकता. ते मी तुम्हाला व्हिडिओच्या एंड मध्ये सांगेलच. पण त्याआधी आता आपण बोलतोय सॉफ्ट कॉपी विषयी. जर तुम्हाला हे बुक डाउनलोड करायचं असेल फ्री मध्ये, आपण असंही मोबाईल मध्ये रील्स बघत असतो, तर त्यापेक्षा जर आपण हे बुक्स रीड करू तर हे याचा आपल्यालाही फायदा होईल आणि आपल्या मुलांनाही. दिवसामधून 4-5 रील कमी बघा आणि त्या जागेवर हे बुक रीड करा. तुमच्या मुलांना रीड करून दाखवा. तर हे बुक खूपच युजफुल आहे. बुकचं नाव आहे द कॅट इन द हॅट. हे बुक अमेरिकन ऑथर आहेत डॉक्टर स्यूज, त्यांनी लिहिलं आहे. त्यांचे खूप सारे बुक्स आहेत जे तुम्हाला लँग्वेज इम्प्रूव्ह साठी मदत करू शकतात, हेल्प करू शकतात. तर तुम्ही त्यांची सर्व बुक सुद्धा तुम्ही एकदा पहिले हे बुक ट्राय करून बघा. जर आवडलं तर तुम्ही त्यांचे खूप सारे बुक्स आहेत, असं एक करून तुम्ही ती बुक्स ट्राय करून बघा. कारण जर आपल्याला ॲज अ बिगिनर लँग्वेज शिकायची असेल तर ती आपण अशाच बुक्स पासून जर सुरुवात केली तर ती खूपच आपल्यासाठी युजफुल असणार आहे. तर हे बुक आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल, द कॅट इन द हॅट बाय डॉक्टर सूज. तर सुवानी हे आधी आपल्याला रीड करून दाखवणार आहे. रीड दिस. The sun did not shine. It was too wet to play. So we sat in the house all that cold wet day. I sat there with Sally. We sat there we two. And I said,
How I wish we had something to do, to wait to go out, and too cold to play ball. So we sat in the house. We did nothing at all. तर फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी एवढं सुवनीने रीड करून दाखवलं, त्यावरून तुमचं लक्षात आलं असेल तर किती छोटे छोटे शब्द आहेत, जसे की सॅट, हॅड, हाऊस, कोल्ड, वेट, म्हणजे मुलांचा डिफरन्स सुद्धा लक्षात येईल. तर त्याचप्रमाणे TOO2 आणि TO2 या दोघांमधला डिफरन्स मुलांचा लक्षात येईल. दोघं वर्ड्स मधला. कॅरेक्टर्स काय आहे, सॅली आणि तिचा भाऊ एकटे आहेत घरात, त्यांच्या आई कुठेतरी बाहेर गेलेली आहे आणि त्यांच्या घरात एक कॅट येते, तिच्यासोबत ते घरामध्ये काय काय फन ऍक्टिव्हिटीज करतायत ते म्हणजे खूप कॉमिक्स बुक सारखं आहे. बाजूला पिक्चर सुद्धा दिलेले आहेत, म्हणजे मुलांच्या लक्षातही येतं आणि मुलांना वाचन करताना मजा येईल, ते बोर होणार नाहीत. म्हणून हे बुक नक्की ट्राय करून बघा. ॲज अ सॉफ्ट कॉपी सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला मोबाईलमध्ये रीड करायला प्रॉब्लेम येत असेल, कारण खूपच छोटे छोटे वर्ड्स असतात आणि ते आपल्याला असं झूम करून रीड करावं लागतं. त्याच्यापेक्षा मी हार्ड कॉपीज प्रिफर करेल. मी सुद्धा ऑर्डर केलेली आहे या बुक्सची. मी ते तुम्हाला हार्ड कॉपी आल्यानंतर दाखवणारच आहे. जर तुम्हाला सुद्धा हार्ड कॉपी मागवायची असेल तर ती तुम्ही Amazonवरनं मागवू शकता. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. काय एवढे महाग बुक्स नाही आहेत, कुणी इझिली मागवू शकतं. म्हणून नक्की ट्राय करून बघा, कारण बुक्सची प्राइस बघण्यापेक्षा त्याचे किती फायदे आपल्या मुलांना होणार आहेत, आपल्याला होणार आहेत, ते महत्त्वाचं आहे. म्हणून मी नेहमी बुक्स सजेस्ट करत असते, कारण मला स्वतःला सुद्धा वाचायची आवड आहे आणि तीच आवड मला माझ्या मुलीलाही लावायची आहे आणि माझी जी यूट्यूब फॅमिली आहे त्या पोरांना, यूट्यूब फॅमिलीच्या मुलांनाही लावायची आहे. म्हणून हे बुक्स नक्की तुम्ही ट्राय करून बघा. खूपच छान छान शब्द आहेत ज्याच्याने मुलांना, हे असे वर्ड्स आहेत जे आपण मुलं डेली यूज करत असतात, आपण डेली यूज करत असतो. फन, गेम, फिश, सेड, कॅट, हॅड, ट्रिक्स, बॅड, खूपच छान छान वर्ड्स आहेत. आणि तसंही मुलं कॉमिक्स बुक रीड करायला तर मुलांना आवडतच असतं. म्हणून हे बुक तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला फक्त गुगलवर जाऊन लिहायचं आहे डॉक्टर सूज बुक्स PDF फ्री डाउनलोड असंही तुम्ही लिहू शकता, किंवा लिहू शकता द कॅट इन द हॅट बुक PDF. एवढंही लिहिलं तरी तुम्हाला तिथं भरपूर लिंक्स येऊन जातील. तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचंय आणि तुम्ही रोज 5 मिनिटं 10 मिनिटं हे बुक रीड करू शकता. ट्राय करून बघा. खूपच युजफुल ही ॲक्टिव्हिटी आहे. आणि हे बुक्स जर तुम्हाला KG सेक्शनचे टीचर बघत असतील तर टीचरला सुद्धा प्रिफर केले जातात की तुम्ही रीड करा आणि स्टुडंटलाही रीड करून दाखवा. तर मला कॉमेंट नक्की करा. KG सेक्शनचे टीचर जर मला बघत असतील, प्रायमरी स्कूलचे टीचर, तर नक्की कॉमेंट करा की त्यांना हे बुक्स कशी वाटली. तुम्ही जरी बुक मागवलीत किंवा तुम्ही डाउनलोड केलीत आणि रीड केल्यानंतर तुमचा अनुभव मला नक्की कॉमेंट थ्रू कळवा. आणि जर तुम्हाला हार्ड कॉपी मागवायची असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ते बुक ऑर्डर करू शकता. 1-2 दिवसात ते बुक आपल्या घरी येऊन जातं आणि नक्की आपण ते मुलांना, तुम्ही रात्री झोपायच्या वेळी ॲज अ स्टोरी रीड जसं आपण करतो तसं सुद्धा तुम्ही रीड करू शकता. मुलं खूपच एन्जॉय करणार आहेत. खूपच छान छान फन या बुकमध्ये आहे, जे मुलांना खूप रीड करायला खूप आवडेल. रीड करताना ते खूप एन्जॉय करतील. सो आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये. आणि या व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा आणि कसा वाटला ते आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा. आणि बुक मागवताय ना, नक्की मागवा. आणि बुक रीड करणार आहात ना, नक्की करा. थँक्यू. थँक्यू.